हॅलो हा उठला असेल ओके एवढं पण झालं बघा आता स्तवंगन झाली बरोबर ना मग आता काय झगडा या नवऱ्याची बायको मी हा माझा नवरा आहे बरोबर की नाही काय काय थांबा काय तो मला काहीतरी बोलतात मला ऐकू तुम्ही काय बोलतो दादा ना आता उठणं लावायला उठणं आणायचं उठणं समजेल मला काहीतरी याला उठणं लावायचा का साबण कुठं लावायचं ना बारीक यांचं समजेल मला आता नवरा माझ्यावरती किती प्रेम करतो त्याच्यावरती उठणं लावायचा त्याच्या मागणं सुटायचा नंतरचा विषय कारण मी बाई आहे मी आदिमय आहे हा माझा शंकर आहे अच्छा हा माझा कृष्ण त्याची मी राधा आहे पण नवऱ्याला प्रेमाने सांगते मी आज हा नाही वाचपा ना बायको ना मी ना म्हणजे मी का तू मग इथे घेऊन माईक वरती बोला तर बरं होईल पण नको आता त्या वायफल का बोलणार नाही तेवढा काम काय सावड नाही मग तो बोलल्यावरती मला अडवायची नाही हो हो असू द्या तुमचा मान सन्मान करतो शाहीर म्हणाचा होता तुम्हाला चांगलं बोलत उत्तम बोलत पण आता नवरा तो माझा आहे ना भानगडी होणार आज दोघांची आमच्या होणार हा तर मी घरामध्ये काय संसार कसा काढते मला माहिती आहे हा बिनकामी नवरा आहे माझा हा बिनकामी नवरा आहे माझा याला पोचते मी पण ही राधा काय म्हणते कृष्णाला ऐका फक्त माझा विषय ऐका मी बोलते मी विचार करूनच बोलतो म्हणून सरस बुवा लिहून घ्या मला काय म्हणायचंय लिहून घ्या हो ऐका साक्षीला समाज आहे पाशाबाई शांत बसा समाज आहे नाही तर तुम्ही मला म्हणाल हो हो नमस्कार नमस्कार हा कारण मी याला समजवते कानाला तुमचं शेर ऐका मला शेर ऐका बघा ऐका 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 प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का तुम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे ना सगळ्यांना बघा बार कसा आहे माझा अरे प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का लाडानं सांगून बघितलं तर त्याला लाड म्हणायचं का आणि जर कोणी कानाखाली मारली तर सरस बुवा तुम्हाला नाही अजिबात नाही जर कोणी कानाखाली मारली तर त्याला मार खाऊ म्हणायचं का आता बुवा गवळीचा विषय आहे तुम्ही कुठं मार खाल्ला असाल तुमचा तुम्हाला माहिती मी काय काढतोय बोललो का ती राधा म्हणते मावशी म्हणते कृष्णाला अरे कशाला आमच्या मागे लागतोस जे माझ्याकडे आहे दही आहे दूध आहे लोणी आहे तूप आहे तुझ्या आईशीकडे पण आहे ना यशोदे माईकडे म्हणून कित्येक वेळा सांगितलं याला हा माझं ऐकत नाही छेडतो गवनीला किशोराला म्हणायचं काय काही वेळा कित्येक जणींचे काही वेळा कित्येक जणींचे याने धरले पाय पण तुझ्या माझ्या झगड्यात सांग ही कमनी तुझी आणायची माय तू मला छेडतोस त्याच्यामध्ये आईशी आणायची नाही अशी राधा म्हणते म्हणून काय म्हणतोय
सांग सांगाना तू कुणा कुणाचा होशील. जाणकार लोक सगळे शाणे आहेत, सुज्ञानी आहेत. मला काय म्हणायचंय, बुवा माझे असेच बार असतात. मी वैयक्तिक शॉटिंग करून मला बोलत नाही, पण कसे आहेत बघा. सांग सांगाना तू कुणा कुणाचा होशील. अरे हरामखोरा चोरट्या तू कुत कुत जाशील. आता पुरुष प्रश्न इथं आलायस ते मी बोलतोय का. बोलतोय का. सांग सांगाना तू कुणा कुणाचा होशील. अरे चोरट्या हरामखोरा कुत कुत जाशील. अरे तुझ्या आई बापसाचा झालाच नाही, तुझ्या आईशी आणि बापसाचा कधी झालाच नाही. तू माझा काय होशील. अरे मी राधाबाई तुझ्यावरती नितांत फक्त प्रेम करते, पण खरंच त्या म्हातारी मावशीचं आज मार खाय. मी नाही, सध्या मावशी आहे म्हणून काय म्हणतोय कृष्णा, ठीक आहे आमच्या बरोबर तू येतोस, आम्हाला छळतोस, पण त्याच्यामध्ये तू आईला घेऊ नकोस. पेंड्या सुद्धा बावडे आहे सगळे आहेत, पण आईला मध्ये आणायची नाही. म्हणून ही राधा काय म्हणते प्रेमान ऐका. यार बदलना जाना संगीतरा. म्हणून किशोर म्हणजे हा श्रीकृष्ण. आता बुवांचा योगोगा नाव किशोर आहे, किशोर सगळं. म्हणून काय म्हणता ऐका, तर बुवान हा असं काहीतरी ठेवणं चांगलं मस्त वाटते, एक नंबर असंच ठेव. हलवू नको, मला बुवांना हलवायची दुसऱ्या वारी करून. म्हणून त्या कानाला दादा काय म्हणते ऐका. नीट ऐकून घेशील काय. बुवा लिवा आता, लिवा बुवा. नीट ऐकून घेशील काय. तुझं चालणार नाही काय. सांगते प्रेमाने आज तुला राधाबाई. पण नाही सोडणार हित तुला मी, नाही सोडणार हित तुला मी. जरी घातलीस तुझी तू आय. थांबा थांबा, मध्ये आयशीला घ्यायची नाही, अजिबात नाही. तू मला बोल प्रेमात दे, तुला दुधू लोणी तू सगळं दे प्रेमात तुला, पण मध्ये आयशीला घ्यायची नाही. कारण तुझी आईच आहे, तिला मी सांगून थकले. ती बोलते माझा काटा आगोन आहे. काटा माझा आहे ना, लहानपणी मला त्रास द्यायचा, माझा ऐकत नाही, तुझं काय की. मग मला माझ्या पण आईशीला घ्यायची नाही, तुझ्या पण आईशीला मध्ये घ्यायची नाही. तू काय म्हणतो ऐका. नीट ऐकून घेशील काय.
सोडणार नाही, म्हणजे आईला घेऊ नकोस असा विषय आहे. या ठिकाणी माझे मित्रबंधू संकेत संतोष भाणेकर जरी तुम्हाला दिवाळीची सुट्टी असेल पण जास्त पण नाचू नका. कारण कलाकाराला माहिती आहे, तर संचाला माहिती आहे, हे नाच म्हणजे खायची गोष्ट नाही हो. प्रत्येकाला असं वाटतं की मोरेवाने एवढे पैसे घेतले, पण त्याच्यामध्ये मेहनत आहे, कष्ट आहे. आणि मी शाहीर संदीप मोरे त्याला बेस कमी कर बेस झालाय, बेस कमी कर बेस झालाय. सकाळ सकाळी मी एकाला प्रश्न विचारला होता, तो काय मला त्याने काही उत्तरच दिला नाही. तो हसतोय, पण बेस जास्त झाला, बेस कमी बेस झाला असं. पण हे आम्ही कलावंत शाहीर म्हणून रंगमंचावरती उभे आहोत. खरंच सांगतो, माझी बॉडी नाही, ताकद नाही, मला काहीच नाही, पण रसिकांवरती माझं प्रेम आहे. मला तुम्ही आजरावर केलं, माझं नाव मोठं केलं, म्हणून मी रंगमंचावरती आहे. जर नितांत प्रेम माझ्यावरती आणि कलाकारावरती केलं नसतं तर हे शिकलो नसतं हो, आणि मोरेबॉन असतं. हे खरं तुमचं प्रेम आहे. आणि म्हणून सामना असतो, गोवाना मी बोलणारच आहे. कारण आज झगडा म्हटल्यानंतर त्याने पण पैसे घेतले, मी पण पैसे घेतले कार्यक्रमाचे, आम्हाला बोलावं लागतं. पण कपड्याच्या खाली नाही. जर गोवा गेले तर गोवाना कुठना कशी कुठं न्यायची, चुना लावायला, पुन्हा बारी लावायला, काय ते घेऊन जाईल. कारण आम्हाला दोघांना पण एकच रस्ता आहे नाही. म्हणून कलगीधर उन्नती मंडळाच्या नियमानुसार आणि या समाजाला कळावं करता माझा विषय गोवाना बरेच वेळा दिलाय. तो विषय आज काही जाणकार लोक आहेत, बरेच जणांनी प्रयत्न केला त्या विषयाचा फोड करण्यासाठी. पण त्यांनाही माझी विनंती आहे सगळ्यांना की इकडचा अर्ध तिकडचा अर्ध ह्या गोष्टी सांगून आपला मोठेपणा आणि आपली बाजू सरस करण्यासाठी धातूरमधून मला विषय आणि ह्या गोष्टी नको. विनंती माझ्या, कारण मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, त्याचा ग्रंथ माझ्याकडे आहे, पुरावा माझ्याकडे आहे. म्हणून ठामपणे मी लोकांना बोलतो, पुरेवाल्यांना बोलतो की ह्याचं उत्तर खोटं आहे म्हणून. आणि सन्मानाने सांगतो की मोरे बुवा, की ज्या वेळेला तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तत्वदंत खरं असेल तर ह्याच रंगमंचावरती मी तुमचा सत्कार करेन. हा माझा स्वाभिमान अभिमान आहे. पण खोटं बोलायचं नाही. मी बोलतो ना लोकांना, मला भेटलाच ना उत्तर, मला मी आज देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे नाहीच दिला द्यावायला. पण आपली बाजू सरस करण्यासाठी आपण काही बोलतो लोकांना, आणि हे उत्तर आहे, ते उत्तर आहे.
ह्या गोष्टी मला पटत नाही. खोटेपणा मी आयुष्यामध्ये केला नाही. कलेच्या रंगमध्ये सांगतो आयुष्यात. म्हणून बुवा विषय मी दिलाय की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अक्षय कुमार, देवांतक आणि नारांतक तुळशीराम हे नाव सोडून मला उत्तर द्यायचं आहे. तंतोतंत माझ्या ग्रंथाशी 5 नंबराशी उत्तर जो आलं मिळालं तर सनज बुवा ह्याच रंगमंचावरती मी तुम्हाला एवढं पण सांगतोय. आज युट्यूब करताय ना, सगळं लाईव्ह करताय ना, एवढं पण सांगतो माझा विडा जो आहे ना तुम्हाला देईन, पण खोटं बोलायचं नाही. नवरात्रीमध्ये 9 दिवस प्रत्येक जण होते, प्रत्येकाने प्रयत्न केला पण ते मला मान्य नाही. पण बुवा तुम्हाला माझी विनंती आहे, खरं ते खरं, खोटं ते खोटं. आणि माझा शब्द पण आहे, लक्षात घ्या. माझा विडा बुवा तुम्हाला देईन मी. म्हणून एक चिमटा पोहण देतो, ऐका. आज तुझा माझा सामना होऊ दे रे खरा. मी शक्तीवाली बाई, तू आहेस तुरा. मर्दाच्या जातीला चावटपणा नाही बरा. आणि माझा विषय फोडून बुवा तुम्ही हा डाव करा सापुरा. अरे संदीपाची गाणी, संदीपाची आहे का हृदयात गाणी. माय बापांना आवडते या मोरे बुवांची मधुर वाणी. गुरुवर्य माझे कलेतील आहेत खरेच ज्ञानी. अशी शक्ती तुर्यामध्ये आहे. आवड आणि ह्या संदीप बुवाची आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी अर अर वाग्यावरून नको हित घायर. काडीची तुला अक्कल नाही रे. आता तू थोडं ऐकून घे रे. ए बाब्या, आता तू थोडं ऐकून घे रे. जर घाई तू करशील रे, जर घाई तू करशील रे. नको हट्टाला पेटू गाड्या, नको हट्टाला पेटू गाड्या. मग तू कर्माला मरशील रे. नको हट्टाला पेटू गाड्या, नको हट्टाला पेटू गाड्या. तू कर्माला मरशील रे. नको हट्टाला पेटू गाड्या, तू कर्माला मरशील रे.
विषय चांगला गाला, चावड काय गाला नाही मी अजिबात, पण नाही विषय माझा ऐका. आणि खरंच सांगतो आज मी समाज साक्षीला आहे. माझी पहिली बारी बघा आणि बघितलं मी सगळ्यांनी, पण वैयक्तिक जर बुवा तुम्हाला मला बोलायचं असेल 2 मिनिटं बसा का बुवा. माझी मोरे बुवांची विनंती आहे, वैयक्तिक बोलायचं असेल समाज म्हणून जर तुम्हाला दुखवायचं असेल तर पहिल्या बारीमध्ये तुमच्या बोलायचं. कारण तुमच्या बारीमध्ये तुम्ही येऊन काही बोलाल दुसऱ्या बारीमध्ये, हे मी सहन करून घेणार नाही. मी असं का म्हणतोय, मी जशी बारी केली, कारण हे तुझ्यावाली बुवा आहे तो दुसऱ्या बारीमध्ये यांना बघायला नसतो. पहिल्या बारीमध्ये नाही ते बोलतात, नाही ते बोलतात, जे तोंडामध्ये येईल ना ते शब्द बोलतात. वैयक्तिक बोलायचं नाही बुवा. माझ्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय असेल वैयक्तिक नाही, हा शक्तिदुर आहे. आज बाई म्हणून मला बोला, मी तुम्हाला पुरुष म्हणून बोलणार, बरोबर की नाही. वैयक्तिक टीका करायची नाही, नाहीतर माझ्याकडे चांगले मोठे मोठे बुवा मानलेत मी आज, आणि ते मस्तपैकी एकदम ते काढायला लावू नका बुवा. आणि म्हणून प्रथम फेरीला मला सहकार्य केलं सगळ्यांनी. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मला सहकार्य केलं त्याचप्रमाणे बुवांना सुद्धा करा. आणि माझी प्रथम पिढी संपवण्या अगोदर सदर घराण्याचे शाहीर विठोबा साहेब यांचे शिष्य विनोद सुभाष सोलकर गाव कासई आमचे दादा प्रमोद दादा, त्यांचं प्रमोद दादा, ज्याप्रमाणे हा शाहीर मोरे म्हणा अनेक कलावंत म्हणा ही सेवा करतात, त्याचप्रमाणे जे देशाची सेवा करतात. आज ज्यांना 14 वर्ष झाले या कुटुंबामधले सगळे आमचे दादा आहेत, त्यांना पदवी मिळाली नाईक म्हणून. ज्यावेळेला ते मला मेसेज केला तेव्हा मी थोडा विचार करून म्हटलं नाईक पदवी ही वेगळी असते, पण सरनेम 2 असतात ना म्हणून. आणि मी आता येतेवीच लिहिलं ते, म्हणजे घरामध्येच लिहिलं गाणं ते. मला पण ते आठवण नव्हतं, कारण मला पण प्रेशर काही कमी नसतं जास्त असतं. माझा मुंबईला स्टुडिओ आहे. बुवांची गाणी केलीत मी आपल्या जिमत बुवांची नाही म्हणा, ह्याला सगळ्यात बुवांची केलीत बारी गाणी रेकॉर्डिंग केली माझ्या घरामध्ये. पण बुवा बोलले तिथल्या कार्यक्रमामध्ये काय 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 कसं काय ते बुवा तो पान उतारा मी तुमचा काढणार दुसऱ्या बारीमध्ये संदीप बुवा मला म्हणतात. पण तुम्हाला पहिल्या बारीमध्ये जे बोललोय ते बोललोय, त्याच्यामध्ये तुम्ही लेखणी करा, काही करा, पण वैयक्तिक नाही बुवा. नाही तर माझी बारी वेगळी असते. पण आपलं आयुष्य हा देशासाठी अर्पण करत आहेत. आज सीमेवरती ते आहेत, खंबीरपणे उभे आहेत, म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण आहोत. ते आमचे प्रमोद दादा, त्यांना सुद्धा ही मोरे बुवांचा शाहिरी मानाचा मुद्रा, आणि 14 वर्ष कार्यरत आहेत, म्हणून त्याच्यासाठी गाणं काय बघा आवडलं तर टाळ्या वाजवा. मी बोलत नाही लोकांसारख्या की बाबा हे करा ते करा, मी अजिबात नाही. जे माझं आहे ते माझं आहे, मी प्रेमात बोलतो आणि कसं ते बघायचं. 14 वर्ष जीवनातली त्याला ना सलाम मुद्रा करू शकत नाही, पण सलाम करू शकतो मोरे बुवा. 14 वर्ष जीवनातली करती देश सेवा, 14 वर्ष जीवनातली ही करती देश सेवा. प्रमोद दादा प्रत्येकाला सलाम, जय हिंद, जय भारत. प्रमोद दादा प्रत्येकाला वाटे तुमचा हेवा. 14 वर्ष जीवनातली, 14 वर्ष जीवनातली करती देश सेवा. 14 वर्ष जीवनातली करती देश सेवा. प्रमोद दादा प्रत्येकाला वाटे तुमचा हेवा. प्रमोद दादा प्रत्येकाला वाटे तुमचा हेवा. प्रमोद दादा प्रत्येकाला वाटे तुमचा हेवा. प्रमोद दादा प्रत्येकाला वाटे तुमचा हेवा.
ते आईला माहिती. परंतु जर देश सेवेसाठी आपण जगत असतो तर आज सुखाने या ठिकाणी बसत असतो. काय म्हणतो ऐका. साक्ष देती पराक्रमाची काश्मीर खोरा ऐक पदवी घेऊन मिळाला मानाचा पुरा. ऐक पदवी घेऊन मिळाला मानाचा पुरा. ऐक पदवी घेऊन मिळाला मानाचा पुरा. शिवा काळ जमला शिवा काळ जमला ही देश सेवा. शिवा काळ जमला ही देश सेवा. जमवताना प्रत्येकाला वाटे तुझा हेवा. 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 14 वर्ष जीवनातली 14 वर्ष जीवनातली करते देश सेवा. 14 वर्ष जीवनातली करते देश सेवा. जमवताना प्रत्येकाला वाटे तुझा हेवा. 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 जमवताना ह्या प्रत्येकाला आणि मोरे बोलू सुद्धा वाटे तुमचा हेवा. या ठिकाणी